ओके मित्रांनो, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यात एक नवीन अपडेट आलेली आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार आपल्याला MahaCMLetter.in या वेबसाईटवर 3 उपक्रमांची नोंदणी करायची आहे. पहिला म्हणजे शैक्षणिक घोषवाक्य आपल्याला स्वतःच्या हाताने लिहून अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मंत्री महोदय यांचा जो संदेश होता, जो आपण शाळेमध्ये वाचन केलं होतं, तो संदेश विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत सेल्फी काढून तो आपल्याला अपलोड करायचा आहे. आणि तिथे एक प्रतिज्ञा असेल, ती प्रतिज्ञेचे आपल्याला वाचन करायचे. या सर्व गोष्टी या वेबसाईटवर कशा पद्धतीने करायच्या अगदी 2 मिनिटांमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर सर्वात अगोदर आपण क्रोम ओपन करूया. क्रोममध्ये MahaCMLetter.in टाईप करून आपण सर्च करूया. त्यानंतर आपल्याला इथं काही सूचना येतील. यात सूचना आपण केअरफुली रीड करा. यात 6वा मुद्दा महत्त्वाचा आहे की आपले जे घोषवाक्य आहे ते कमाल 10 शब्दात असणं आवश्यक आहे आणि आपल्याला स्वतःच्या हाताने लिहून त्याचा फोटो जो काढणार आहे ते आपल्याला अपलोड करायचा आहे. ओके, आता सर्व सूचना वाचल्यानंतर आपण इथं रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करूया. त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला पेज आलेलं आहे. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आपल्याला सबमिट करायचा आहे. त्यानंतर परत एक वेळेस आपल्याला मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे टाईप करून. इथं कॅप्चा कोड आपल्याला सबमिट करायचा आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्याचं नाव लिहायचे. ज्या विद्यार्थ्याचं आपण मुख्यमंत्रीचे जे पत्र आहे त्याच्यासोबत सेल्फी काढलेली आहे त्या विद्यार्थ्याचं नाव इथं आपल्याला टाईप करायचे आहे. त्यानंतर शाळेचे नाव, त्यानंतर आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, आपला तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आपले जे घोषवाक्य आहे ते स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये असलेलं अपलोड करायचं आहे. ओके, मग इथं अपलोड इमेजवर क्लिक करूया आणि आपले जे घोषवाक्य आहे जे आपण स्वहाताने लिहिलेले आहेत ते इथं सिलेक्ट करूया. ओके, बघा या पद्धतीने आपल्याला इथं फोटो आलेला आहे. त्यानंतर इथं जे स्लोगन होतं जे आपण हाताने लिहिलं आहे ते टेक्स्टमध्ये इथं टाईप करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं बघा जास्त निकष नाही. सेल्फी काढताना कोणताही एक पालक, कोणताही एक विद्यार्थी आणि मुख्यमंत्रीचे जे पत्र आहे ते आपण सेल्फी काढायचं आणि अपलोड करायचं. ओके, आता इथं क्लोज करतो. इथं परत अपलोड डॉक्युमेंटसाठी आपला जो फोटो आहे तो सबमिट करतो. आता या ठिकाणी बघा मी एक सर्व विद्यार्थी पालक असलेला फोटो अपलोड केलेला आहे. आपण एक विद्यार्थी आणि एक पालक त्याचाही फोटो अपलोड करू शकतो कुठेही फोटो काढून. ओके, आता कंटिन्यू या बटनावर क्लिक करतो. आता या ठिकाणी वाचन प्रतिज्ञा आलेली आहे. त्या विद्यार्थ्याच्या नावाची जशी आपण माहिती भरली त्याची आपण सेल्फी अपलोड केली ती आपण त्याला वाचायला लावायची. ही मराठी आणि इंग्रजीमध्ये आहे. ओके, ही वाचल्यानंतर मी प्रतिज्ञा घेतो या ठिकाणी आपण चेकबॉक्स आहे त्याला क्लिक करूया. त्यानंतर इथं सबमिट बटनावर क्लिक करूया. ठीक, या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण क्लोज करूया. इथं आपली माहिती भरली गेलेली आहे. ओके मित्रांनो, या पद्धतीने आपण एका शाळेने 2 वेळेस किंवा 3 वेळेससुद्धा माहिती भरू शकतात. किती वेळेस माहिती भरू शकतात? विद्यार्थ्यांचे नाव बदलूनसुद्धा आपण माहिती भरू शकतो. शिक्षकसुद्धा स्वतःची माहिती भरू शकतात. याच पद्धतीने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आमच्या मागील व्हिडिओ होता, त्यामध्ये आपण तंबाखूमुक्त शाळा प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचं अगदी 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो आपण पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. यापुढील जो व्हिडिओ येतो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याची संपूर्ण फाईल कशा पद्धतीने बनवायची याच्या डिटेल इन्फॉर्मेशन असलेला व्हिडिओ येणार आहे. म्हणून चॅनल सबस्क्राईब करून या बेल आयकॉन प्रेस करा. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टेक केअर.